जलगांव जिले के चोपड़ा तहसील में 30 जून से मतदाता सूची के विशेष पुनर्निरीक्षण अभियान की शुरुआत होगी। निर्वाचन आयोग के निर्देशानुसार चलाए जाने वाले इस अभियान के तहत मतदाता सूची में दर्ज दोहरे नामों को हटाने, 18 वर्ष की आयु पूरी कर चुके नए मतदाताओं का पंजीकरण करने तथा स्थानांतरित मतदाताओं के वितरण में आवश्यक संशोधन किए जाएंगे। अभियान में सफल क्रियान्वयन के लिए चोपड़ा तहसील कार्यालय में संबंधित अधिकारियों और कर्मचारियों को प्रशिक्षण एवं मार्गदर्शन दिया गया। इस दौरान मतदाता पंजीकरण फॉर्म भरने की प्रक्रिया, दस्तावेजों में सत्यापन और सूची में सुधार की कार्यप्रणाली की विस्तृत जानकारी दी गई। तहसीलदार भाव साहेब थोराट ने बताया कि विशेष पुनर्निरीक्षण अभियान के माध्यम से मतदाता सूची को अधिक सटीक बनाने का प्रयास किया जाएगा। माननीय भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIR विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू असून पहिल्या टप्प्यामध्ये जे काही संबंधित अधिकारी यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे। यानुसार आज रोजी जे आपले मतदार नोंदणी अधिकारी आहेत त्यांनी सर्व अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचं सखोल प्रशिक्षण घेतलेले आहे। या संदर्भात त्यांनी तो जो काही EF फॉर्म आहे हा कसा भरावा, त्यासोबतच BLOचं समन्वय आणि क्षेत्रीय स्तरावर अडचणी या संदर्भात सविस्तर चर्चा केली असून संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी 10 ते 12 मतदार विभागांसाठी एक पर्यवेक्षक आणि 20 ते 25 मतदार विभागांसाठी एक अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी आपण नियुक्त केला असून ह्या सर्वांचं कामकाज दिनांक 30 जूनपासून प्रत्यक्षात सुरू होत आहे। दिनांक 30 जूनपासून सर्व BLO हे घरोघरी जाऊन संबंधित मतदारांना त्यांचे फॉर्म वितरित करतील आणि त्यांच्याकडनं जे काही मतदानासंबंधी माहिती आहे ती भरून घेतील। यामध्ये आपण पूर्वतयारी म्हणून जी 2002ची मतदार यादी त्यातील नावांचा आणि 2024मधील नावांचा ताळमेळ घेतला असून त्यानंतर देखील जे काही मतदार असतील त्यांचा आपण वडील किंवा आजी आजोबा यासोबत त्या मतदाराचे मॅपिंग केलेलं आहे। त्यामुळे असं कुणी गैरसमज करून घेऊ नये की त्याची नावं वाढली येतील। त्यामुळे आज जे मतदार यादीमध्ये मतदार आहेत हे सर्व एकतर 2 मतदार होते किंवा त्याची आई, वडील किंवा मग आजोबा हे या ठिकाणी मतदार होते किंवा काही ठिकाणी अगदी सुनांचं देखील त्या ठिकाणी आपण मॅपिंग करून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी खात्री बाळगावी। जो मतदार आहे त्याचं आपण मॅपिंग करून घेतलेलं आहे। फक्त 82% आपण मतदान मॅपिंग करू शकलो। उरले 18% मतदारांना मात्र सुनावणीची संधी देऊ त्याच्याकडून आवश्यक कागदपत्र घेऊन आपण त्याचा मतदाराचं नाव ठेवणे किंवा वगळणे या संदर्भात आपण अंतिम निर्णय घेणार आहोत।